लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतलेल्या श्रीरामांचे अयोध्येच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले। दिव्यांचा उजेड, मंगलवाद्यांचा आवाज आणि लोकांच्या आनंदाने अयोध्या स्वर्गासमान दिसत होती। श्रीरामांच्या शौर्याचा आणि त्यांच्या राज्याभिषेकाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता। मात्र या सुखद वातावरणाच्या पार्श्वभूमीवर एक दुर्दैवी घटना येऊन उभी राहिली, ज्याने पुढील आयुष्यभर श्रीरामांचे मन तुटलेलेच राहिले। एक दिवस यमदेव, मृत्यूच्या देवतेने श्रीरामांचा दरबार गाठला। ते श्रीरामांशी महत्वाची गोष्ट बोलण्यासाठी आले होते। मात्र त्या गोष्टीचे गूढ त्यांच्यातच राहावे यासाठी त्यांनी श्रीरामांकडून एक कठोर वचन घेतले की त्यांच्या संभाषणात कोणीही व्यत्यय आणल्यास त्याला मृत्युदंड द्यावा लागेल। श्रीरामांसारख्या सत्यप्रतिज्ञ व्यक्तीसाठी हा वचनभंग करणे अशक्य होते, म्हणूनच त्यांनी विनाआनंद हे वचन दिले। श्रीरामांनी लक्ष्मणाला द्वारपालाचे कार्य दिले। लक्ष्मण, कोणत्याही परिस्थितीत या संभाषणात व्यत्यय येऊ नये असे सांगून श्रीरामांनी लक्ष्मणावर आपल्या वचनाच्या पालनेची जबाबदारी सोपवली। लक्ष्मणाने रामाची आज्ञा नम्रपणे मान्य केली आणि द्वारावर उभे राहिले। मनात श्रीरामांच्या वचनाचे पालन करण्याची कठोर प्रतिज्ञा घेतली। लक्ष्मणांना द्वारावर उभे राहून थोडाच वेळ झाला असेल इतक्यात ऋषी दुर्वासा त्यांच्या समोर आले। लक्ष्मणांनी आदरपूर्वक त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्वास ऋषींचा क्रोध कोणालाही ज्ञात नव्हता। ऋषींनी संतापाने लक्ष्मणावर शाप देण्याची धमकी दिली आणि अयोध्या संपूर्ण नष्ट होईल असे म्हणून अयोध्येला शाप देण्याचा इशारा दिला। लक्ष्मणाच्या मनात विचारांचे द्वंद्व सुरू झाले। एकीकडे रामाची आज्ञा, तर दुसरीकडे ऋषी दुर्वासांचा भयंकर शाप। लक्ष्मणाच्या हृदयात अयोध्येवरील प्रेम होते, परंतु रामाचे वचन पाळणेही तितकेच महत्वाचे होते। हे विचार लक्ष्मणाला असह्य झाले आणि अखेर त्यांनी अयोध्येच्या भल्यासाठी स्वतःचा त्याग करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या मनात एकच विचार होता, माझे जीवन रामासाठी आहे। रामांच्या वचनासाठी माझा त्याग झाला तरी चालेल। जेव्हा लक्ष्मणांनी दुर्वास ऋषींना आत आणून यमदेव आणि श्रीरामांच्या संभाषणात व्यत्यय आणला, तेव्हा श्रीरामांच्या मनात प्रचंड दुविधा निर्माण झाली। रामांचे हृदय हेलावून गेले। ते लक्ष्मणाच्या त्यागाचे महत्त्व समजू शकत होते, परंतु त्यांनी यमाला दिलेले वचनही अत्यंत पवित्र होते। मनातील दुःखाने विव्हळ होत त्यांनी गुरूंचा सल्ला घेतला। गुरूंनी त्यांना सांगितले की प्रिय व्यक्तीचा त्याग करणे हे मृत्यूच्या समानच आहे। रामांचा हा निर्णय ऐकून लक्ष्मण गदगदले। त्यांनी नम्रपणे रामांना सांगितले, माझ्या जीवनाचा अर्थ तुमच्यातच आहे। तुमच्यापासून दूर राहण्याची कल्पनाही मी करू शकत नाही। त्यामुळे मला त्यागून माझे जीवन हरवण्यापेक्षा जलसमाधीत विलीन होणेच योग्य आहे। हे बोलून लक्ष्मण सरयू नदीच्या किनारी गेले। त्यावेळी अयोध्येतील जनतेने पाहिले की लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, परंतु त्याच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर संतोष होता, कारण त्यांनी आपले जीवन रामासाठी अर्पण केले होते। सरयू नदीच्या किनारी लक्ष्मणाने आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास घेतला। नदीच्या पाण्याने त्यांच्या सर्व वेदना शांत केल्या। लक्ष्मणाचे हे त्याग दृश्य पाहून अयोध्येतील जनतेच्या मनात आक्रोश निर्माण झाला। सर्वत्र शोककळा पसरली, कारण त्यांनी केवळ एक योद्धाच नव्हे तर एका प्रेमळ बंधूलाही गमावले होते। लक्ष्मणाच्या निधनानंतर रामांचे हृदय तुटले। त्यांना कधीही न भरून येणारे दुःख झाले। रामांनी लक्ष्मणाला केवळ बंधूच नव्हे तर आपल्या हृदयाचा एक अंश मानले होते। त्यांनी लक्ष्मणाचा त्याग महान मानला, परंतु त्यांचे हृदय या विचाराने तुटले की त्यांना आपल्या प्राणप्रिय बंधूला वचनाच्या बंधनामुळे सोडावे लागले। लक्ष्मणाच्या या त्यागातून
केवळ रामायणातील घटनाच नाही तर त्याग, निष्ठा आणि प्रेम यांचे श्रेष्ठ उदाहरण समोर आले. या घटनेने आपल्याला शिकवले की कर्तव्य आणि निष्ठा यासाठी आवश्यक असेल तर प्राणाचे बलिदान देण्यासही मागे पुढे पाहू नये. ही कथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे आणि लक्ष्मणाने दिलेला त्याग अमर आहे.